नमस्कार मित्रांनो, माझी परीक्षा माझी तयारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण 3 ब मागणीची लवचिकता ह्या प्रकरणातील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती पाहणार आहोत। बोर्ड परीक्षेसाठी FIMP क्वेश्चन आपण म्हणतोय या प्रकरणावरती कोणते असणार आहे त्या प्रश्नांची माहिती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे। मित्रांनो, या प्रकरणातला जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला सुरुवात करावी लागेल मागणीचे प्रकार कोणते आहेत त्या प्रकारांच्या अभ्यासापासून। म्हणून मागणीचा प्रकार स्पष्ट करा हा प्रश्न आपल्याला अभ्यासावा लागेल। यानंतर दुसरा प्रश्न प्रकारांच्या संदर्भातलाच आहे, किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा। हे दोन महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आहेत। या प्रकरणातील या प्रश्नांचा अभ्यास केला की मागणीची लवचिकता हे प्रकरण तुमचं परफेक्ट होणार आहे। म्हणून जे दीर्घोत्तरी प्रश्न मी सांगतोय ते प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासावेत। जर तुम्ही मागणीची लवचिकता हे प्रकरण अभ्यासासाठी निवडलं असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर आहे गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत स्पष्ट करा। त्याचबरोबर एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा आणि बिंदू किंवा भूमिती पद्धत स्पष्ट करा। हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न ह्या प्रकरणामध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत। मित्रांनो, अशाच पद्धतीने आपल्याला निवडलेल्या प्रकरणातल्या कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे याविषयीची माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमधून देण्यात येत आहे। आपण अर्थशास्त्राच्या प्रकरणांच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासून झाल्यानंतर इतर विषयांच्या संदर्भातील देखील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती अभ्यासणार आहोत। त्यासाठी आपण सुरुवातीला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या मित्रांमध्ये चर्चा करून या संदर्भातील अभ्यास चांगला परफेक्ट करा। कोणता प्रश्न कशा पद्धतीने लिहिला पाहिजे ऑलरेडी मी त्याचं एक्सप्लेन केलेलं आहे, तरी पण आपण आपल्या मित्रांमध्ये त्याविषयीची चर्चा करून अधिक चांगल्या पद्धतीने हे प्रश्न कसे लिहिता येतील, कोणता मुद्दा कुठं लिहिला पाहिजे, कशा पद्धतीने आपला प्रश्न व्यवस्थित दिसेल ह्याविषयीची माहिती तुम्हाला या ठिकाणी समजू शकते। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया। भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।